मराठा समाजामध्ये कुळाचं काय महत्त्व आहे किंवा त्यांची कुळं कुठून आलेली आहे? कोणत्याही जीन्स किंवा जेनेटिक डिसऑर्डर क्रिएट नाही झाल्या पाहिजे हे समजण्यासाठी कुळरचना आपल्या शास्त्राने करून दिली. यादव घराण्याचा जर कधी तुम्ही पूर्ण उल्लेख पाहिला तर तो तुम्हाला महाभारतामध्ये सापडतो. अगदी सोमवंश, यदुवंश, यदू राजापासून. प्रश्न, एखाद्याचं कुळ माहीत नसेल तर त्याने काय करायला पाहिजे? तर मराठा समाजाचे मोस्ट ऑफ जे हेळवी लोक, जे भाट लोक आहे, हे राजस्थानचे आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मराठी पण बोलतात. कुळदैवता आणि कुळदैवत फरक असतो. आपल्या आयुष्यामध्ये भविष्य हे का बिघडतं? कारण की आपण इतिहासात काय आहे आपण कधी अभ्यासलेलं नाही आहे. छत्रपतींनी इतक्या प्रतिकूल काळामध्ये या साम्राज्याला उभं केलं, त्यांनी कधी आपल्या जगदंबेला विसरले नाही. आपलं तर त्यांच्या व्यस्ततेपुढे आपलं आयुष्य तर नगण्य आहे. आणि एकाच आडनावाचे अनेक कुळदैवत असू शकतात. एकाच नावाचे कुळदैवत वेगवेगळे. रजपूत घराण्याचं जर कधी तुम्ही कुलाचार पाहिला तर त्यांचं आहे की ते कधीच निहत्यावरती शस्त्र चालवणार नाही, स्त्रीवरती हल्ला करणार नाही. त्या कुळाला बांधून दिलेली नियमावली म्हणजे कुलाचार. त्याचं काय महत्त्व आहे जागरण गोंधळ वगैरे घालण्याचं? सो भोसले या आडनावापासून घेऊयात. काय आहे भोसले आडनावाचा कुळदैवत? सगळ्यात अगोदर मी सर्वांना एक विनंती करेल की नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली लोकगाथा ही आपल्या कुळांमध्ये साठवलेली असते. आजचा हा पॉडकास्ट अत्यंत सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आपली लोकविचारधारा जपणारा अशा पद्धतीचा आहे. मी जेव्हा मयुरेश विस्पुते गुरुजींना आपण दशमहाविद्याचे एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट करू म्हणून विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण कुठल्याही महाविद्येची साधना करण्यापूर्वी किंवा कुठलीही साधना आपल्या कुलदैवतेचं स्मरण केल्याशिवाय किंवा कुलदैवतेचं पूजन केल्याशिवाय ती सफल होऊ शकत नाही. म्हणून आपण त्यापूर्वी कुलदैवतेचा एक पॉडकास्ट करूयात अशी त्यांची विचारणा झाली. आणि त्याच्यानंतर मलासुद्धा असं वाटलं की 19 फेब्रुवारी आपल्या जवळ आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा दिवस आपल्या जवळ आहे. छत्रपतींना एक मानवंदना म्हणून किंवा एक डेडिकेटेड असा एक पॉडकास्ट करूयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंवा त्यांच्या अस्मितेवरती, त्यांच्या धोरणावरती उभी राहिलेली 96 कुळं आणि त्या 96 कुळांचा कुळधर्म, त्यांचा कुळाचार आणि मुळात त्यांची कुलदैवत कोण हेच आपल्याला माहीत नसतं. सो आपण आजच्या या पॉडकास्टमधून आज जे काही आपण शहरी वातावरणामध्ये, धाकाधाकीच्या जीवनामध्ये जगत असतो, आपल्याला आपली साधं कुळदैवत माहीत नसतं, कुळ माहीत नसतं, कुळधर्म माहीत नसतो आणि कुळाचार देखील माहीत नसतो आणि तो बऱ्याचदा फॉलो करता येत नाही. मग असा हा कुळधर्म जर फॉलो नाही केला, त्याचं पालन नाही केलं तर काय होतं? शहरी वातावरणामध्ये, आधुनिक काळामध्ये तो कुळधर्म कसा पाळायचा, या सर्वांविषयीची एक सविस्तर माहिती असणारा पॉडकास्ट आपल्याला करायचा होता. आणि अर्थातच या अतिशय माहितीपूर्ण, अगदी साधार ज्याला आपण म्हणू शकतो, संदर्भ ज्याला म्हणू शकतो, अशा पॉडकास्टसाठी गुरुजींशिवाय आपले जे लाडके मयुरेश विस्पुते गुरुजी आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा गेस्ट असूच शकत नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा ते आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि आजचा हा अत्यंत विशेष अशा पद्धतीचा पॉडकास्ट आपण त्यांच्यासोबत करणार आहोत आणि खूप सखोल अशी पद्धतीची चर्चा होणार आहे. आजचा पॉडकास्ट म्हणजे आपल्या मुळाशी, आपल्या कुळाशी आणि आपल्या मूळ ओळखीशी जोडणारा पॉडकास्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने, मला असं वाटतं की आता थोडंसं वॉल्यूम वाढवा, निवांत बसा आणि पॉडकास्टसाठी तयार राहा. नमस्कार गुरुजी, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. कसे आहात? धन्यवाद. खूप मस्त, खूप छान. बरं. जसं मी आत्ता इंट्रोमध्ये सांगितलंच की आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपल्या मुळाशी जोडणार आहे, आपल्या कुळाशी जोडणार आहे, आपल्या मूळ ओळखीशी जोडणार आहे. आणि ती मूळ ओळख असते आपलं कुळ आणि ते कुळच बऱ्याच जणांना माहीत नसतं. आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रातली जी काही 96 कुळं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेवरती जगणारी किंवा त्यांच्या स्वाभिमानाची बिरुदावली जपणारी, त्या 96 कुळाविषयी आपण चर्चा करणार आहोत. सांगा गुरुजी, कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आणि
का या पॉडकास्टची गरज आहे ते एकदा कळू द्यात लोकांना. आपल्या महाराष्ट्राचं मुख्य दैवत, ज्यांच्यामुळे ह्या दैवताला, प्रत्येक देवताला एक आधार मिळाला, संरक्षण मिळालं, तेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि जोपर्यंत आपल्याला छत्रपतींचं मूळ कळणार नाही आहे, छत्रपतींचं आराध्य आपल्याला कळणार नाही आहे, तोपर्यंत आपल्याला आपली अस्मिता समजू शकत नाही. म्हणून आपल्याला आपलं मूळ समजलं पाहिजे, यासाठी प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेला समजून घेतलं पाहिजे, हा कटाक्ष माझ्या बुद्धीमध्ये होता. म्हणून आपण सुरुवात करताना त्या छत्रपतींना प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने एक मानवंदना देतं. तसं जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, हे ज्ञान पुष्पच आपण छत्रपतींच्या चरणी अर्पण करूया. मुख्यतः ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे की कुळ म्हणजे काय. बघा, आपली जी सनातन हिंदू धर्माची जी व्यवस्था होती, समाज रचना होती, यामध्ये खूप मोठं वैज्ञानिक कारण होतं. कुळ म्हणजे काय की एखादी समूह, पण हा समूह विशिष्ट व्यक्तीला किंवा एक असा घरातला तो मुख्य पुरुष, त्या कुळातला एक मुख्य पुरुषापासून ते कुळ अगदी विस्तीर्ण झालं. आणि त्या मूळ पुरुषापासून जो समूह तयार झाला तो ओळखता यावा, यासाठी कुळ ही संरचना तयार झाली. त्यालाच आपण कुळ म्हणतो. आणि जर कधी तुम्ही वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला तर आपण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आजचा आपला विषय हा सर्वांगीण विषय असणार आहे, पण मुख्य मराठा, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर मराठा साम्राज्याची जेव्हा ही सुरुवात झाली, त्यामध्ये अनेक सभासद वखर असेल किंवा वेगवेगळे आज्ञापत्र असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला संदर्भ मिळतो की 96 कुळ हा शब्द आपल्याला मिळतो. म्हणजे असे मुख्य 96 कुळ किंवा मुख्य असे समाज रचनेचे मुख्य 96 प्रवाह, तिथून सर्व वेगवेगळ्या उपजाती किंवा उपनावं असलेला समूह हा तयार झाला. म्हणजे ह्या समूहाला पूर्ण वर्गीकरण करण्यासाठी 96 प्रभाग त्या समाज रचनेने केले, तेच म्हणजे 96 कुळ. आणि ह्या 96 कुळामध्ये, म्हणजे जर कधी तुम्ही साधारण पाहिलं, अगदी पेशवेकालीन जरी तुम्ही इतिहास पाहिला, तर त्या वेळेला कमीत कमी 3,500पेक्षा आडनावं या 96 कुळामध्ये होते. आणि हे नावं काय आहे की कुळाचा जो काही इतिहास आहे, जो कर्ता पुरुष होता, जो कर्तव्यवान राजा होता त्या कुळाचा, त्याच्या कर्तृत्वावरून किंवा त्यांना बहाल केलेल्या पदवीवरून त्यांचे उपनावं डिवाइड झाले. पण मूळ ते एकाच कुळाचे. म्हणजे संदर्भ असा आहे तो की 96 कुळ पैकी, उदाहरणार्थ एखादी कुळ असेल, ते 96 कुळापैकी एक कुळ सोडून 95 कुळामध्ये तुम्ही जे काही विवाह आदी जे काही संस्कार दिलेले आहे ते तुम्ही करू शकता. त्या एका कुळामध्ये, सेम कुळामध्ये तुमचा ती जी वर्गीकरण जे केलं गेलं याच्यासाठी की तुमच्यामध्ये ते जेनेटिक्स प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये. कारण की रक्ताचे भाऊबंद आहेत ना, त्या ठिकाणी तुम्ही कसं करणार. आता जरी वेगवेगळ्या फॅसिलिटीज आल्या, DNA किंवा रक्तगट आदी सगळं काही आल्या, पूर्वी त्याचं कुळच हे त्याचं DNA होतं. मग DNAचं सॅम्पल समजलं पाहिजे, त्या ठिकाणी कोणत्याही जीन्स किंवा जेनेटिक डिसऑर्डर क्रिएट नाही झाल्या पाहिजे, हे समजण्यासाठी कुळ रचना आपल्या शास्त्राने करून दिली. आणि हे प्रत्येक समाजामध्ये आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये जातीय व्यवस्था ही फक्त विशिष्ट कुणाला कमी करण्यासाठी नाही, ते जस्ट एक टॅली करण्यासाठी आहे की कोण कोणाचा व्यवहार कुठे आपण केला गेला पाहिजे, यासाठी ही संरचना तयार केली. आणि त्यातलं मुख्य हे 96 कुळ, आणि तिथून हे वेगवेगळे संपूर्ण त्याला प्रवाह त्याचा आपल्याला मिळतो. हे 96 कुळी मराठा आपण ज्यांना म्हणतो, मराठा या वर्गीकरणामध्ये, म्हणजे मराठा समाजामध्ये कुळाचं काय महत्व आहे किंवा त्यांची कुळ कुठून आलेली आहेत? मुख्य हे क्षत्रिय वंश. आता वेगवेगळे संदर्भ असे भेटतात आपल्याला की जर कधी तुम्ही पौराणिक संदर्भ बघितला तर शास्त्र असं सांगतं की सूर्यवंश, चंद्र म्हणजे सोमवंश, काही ठिकाणी अग्निवंश आणि काही ठिकाणी शेषवंश म्हणजे नागवंश, असे 4 प्रकार पडतात. म्हणजे ह्या देवतेपासून त्यांची
जे काही लिनेज आहे, ती जी परंपरा ही सुरू झाली. हम्म. पण मुख्य प्रवाह आपल्याला दोन प्रामुख्याने दिसतात, सूर्यवंश सूर्यवंश आणि सोमवंश. छत्रपतींचं कार्य हे ह्या महाराष्ट्राला अगाध का होतं? छत्रपतींनी प्रत्येक वंश, जोही कोणताही वंशातला असेल, कोणत्याही प्रवर्गातला जरी असेल, तरी तुम्ही क्षत्रिय म्हणून, हिंदू म्हणून आपल्याला एकत्र लढायचं आहे, एकत्र यायचं आहे. वेगवेगळे राजघराणे, वेगवेगळ्या राजगाद्या, हे सर्वांना एकत्र छत्रपतींनी केलं आणि ही वंश परंपरा तिथून सर्व सुरू झाली. मराठा जरी आपण म्हणत असलो तरी ही प्रकारचं हे क्षत्रियत्व आहे. आणि खूप मोठ्या विचारवंतांचं आहे की मराठा हे रक्तानं होता येतं, ते विचारानं होता येतं, ते गुणाने होता येतं. आणि हे वर्गीकरण करण्यासाठी क्षत्रियत्वाचं मूळ केंद्रबिंदू म्हणजे मराठा होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून हे समजण्यासाठी आपल्याला आपलं कुळ आणि मूळ खूप समजणं गरजेचं आहे. आणि कुळ समजून फक्त तेवढंच आपल्यासाठी नाही आहे, तर कुळ समजण्यासाठी आपली कुलदेवता सांगितली गेली होती की कुलदेवतेवरून या व्यक्ती किंवा हा जो काही समूह आहे, हा जो काही कुळाचा समूह आहे, तो कुठून आलेला आहे, त्याची कर्तबगारी काय आहे, त्याचा वंश काय आहे, त्याचं पूर्ण लिनेज काय आहे, हे समजण्यासाठी कुलदेवता हा महत्त्वाचा टप्पा ठरत होता. जसं आपण इतिहासाचा संदर्भ जर कधी पाहिलं तर वेगवेगळे आज्ञापत्र, वेगवेगळ्या बखरी आदी किंवा वेगवेगळे शिलालेख, वेगवेगळे पत्रव्यवहार आपण साक्षी म्हणून मानतो. पण पूर्वी ह्या गोष्टीसोबत साक्ष म्हणून कुलदेवता मानल्या जायच्या. आपण म्हणत नाही का की गुरु गोविंद सिंग असेल किंवा महाराणा प्रताप असतील, यांनी विशिष्ट देवतेची प्रण घेतला पाहिजे किंवा त्यांनी विशिष्ट देवतेची आण देऊन ते लढायला जात होते, शपथ घेऊन जात होते. तर मुख्य नंतरचं देवी देवता तर नंतर आहे, पण ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या शक्तीला स्मरून हे वीर युद्धामध्ये उतरत होते. तर ही सगळं प्रक्रिया ती काही आतापासूनची नाही, आधी अनादी काळापासूनची ती आहे. अगदी महाभारतापासून जरी तुम्ही आता उदाहरण, अगदी सोपं उदाहरण, तुमचं आडनाव जाधव आहे, मुख्य जाधव हे यादव आहेत, पण यादव घराण्याचा जर कधी तुम्ही पूर्ण उल्लेख पाहिला तर तो तुम्हाला महाभारतामध्ये सापडतो. अगदी सोमवंश, यदुवंश, यदू राजापासून कृष्ण म्हणजे अनादी काळापासून पौराणिक संदर्भासहित हे मराठा साम्राज्य, हे क्षत्रिय घराणं हे ओळखण्यासाठी विशिष्ट शब्दरचना म्हणजेच आपलं हे कुळ होते, तेच म्हणजे 96 कुळी. बरं. बऱ्याच जणांना आता जर तुम्ही शहरी वातावरणामध्ये या आधुनिक काळामध्ये एखाद्याला विचारलं की तुमचं कुळ कोणतं किंवा तुमचं कुळ दैवत कोणतं, तर ते सांगता येत नाही. मग माणसाने जर समजा आता ते एक हा पहिला प्रश्न विचारल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून विचारतोय की एखाद्याचं कुळ माहीत नसेल तर त्याने काय करायला पाहिजे? मुख्यतः कुळ ओळखण्याच्या काही पद्धती सांगितलेल्या आहे. पूर्वी जसं होतं की आता जर कधी तुम्ही आडनावं पाहिले तर कुळकर्णी म्हणून काही ठिकाणी लोकांचं आडनाव असतं. मुख्य ती पदवी आहे की त्या विशिष्ट गावामध्ये असलेल्या कुळांचं वर्गीकरण करणारा समूह कुळकर्ण हे त्यांचं पद, हे त्यांचं कार्य होतं. तशीच आपण ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला आहे, आपले आजोबा, खापर पंजोबा आदी सगळ्यांची विशिष्ट नोंदणी असायची. त्याला कुलगुरू सांगितलंय शास्त्रामध्ये. त्याला आपल्याकडे भाट म्हणतात, काही ठिकाणी त्यांना हेळवी लोक म्हणतात. हेच सर्व आपल्या कुळाची माहिती की ह्या गावामध्ये हे असा समाज, ह्या कुळ इथे राहतो, त्यांची ही इतके वंश, हा वंश इकडे ह्या ठिकाणी स्थलांतरित झाला आदी सगळ्यांचा लेखाजोखा त्यांच्याकडे दिला जायचा. आणि तिथून अगदी तुम्ही जर कधी म्हटलं ना की त्या पूर्ण ताडपत्रीवरती देखील त्याचा पूर्ण उल्लेख आपल्याला मिळतो. मी तुम्हाला संदर्भ फोटोसहित देईल. तर छत्रपतींनी जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं तर हे ज्या कुळाची जी माहिती देणारे जो समूह आहे त्यांना राजश्रय दिला, जेणेकरून ही कुळाची माहिती संरक्षित असावी. म्हणून याला छोटासा इतिहास नाहीये, याला खूप मोठा इतिहास आपल्याला प्राप्त झालेला आहे. पण जर कधी तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती करून घ्यायची तर सगळ्यात अगोदर हेळवी लोक, भाट लोक, कुलगुरू यांना शोधणं गरजेचं आहे. कारण भेटतात हे लोक प्रत्येकाच्या समाजानुसार भाट लोक, हेळवी लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात.
जर कधी आपण पाहिलं तर आता जर कधी आपण छत्रपतींचा विषय घेत आहोत हम्म. तर मराठा समाजाचे मोस्ट ऑफ जे हेळवी लोक, जे भाट लोक आहे, हे राजस्थानचे आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मराठी पण बोलतात. बरं. तर त्यांच्याकडे आपल्या सगळ्या कुळांचा लेखाजोखा आहे, सर्व त्यांच्याकडे आपली माहिती आहे. तर ते राजस्थानातून प्रत्येक जण एक ठराविक वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या आपापल्या महाराष्ट्राच्या गावामध्ये येत असतात आणि मग त्यांच्या थ्रू आपल्याला त्याची माहिती मिळते. आणि जर कधी तुम्हाला त्याचा तपास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या समाजामध्ये विषय करणं खूप गरजेचं असतो. आपण काय झालंय आजच्या या सगळ्या IIT या क्षेत्रामध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये जो आपल्या समाजातले मुख्य लोक आहेत, मुख्य प्रवाह आहेत, त्याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी आता तुटत कमी चालली. झाली. त्यामुळे जर कधी तुम्हाला तुमचं मूळ समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या समाजामध्ये थोडं तरी लक्ष देणं बंधनकारक आहे की आमचं मूळ कुठून आलं, आमचा इतिहास काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर हेळवी लोक, भाट लोक यांच्याकडे आपलं कुळदैवत हे समजू शकतं. आणि काळाचा महिमा असा आहे ना सर की आता वेगवेगळ्या समाजांनी आपलं स्वतःचं पोर्टल ओपन केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे आडनाव, प्रत्येकाचे गोत्र हे दिलेले आहेत. इव्हन आपल्या शहाण्णव कुळ मराठा ह्यामध्ये पण अशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत जिथे ऑथोराईज पद्धतीने ही सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाते. तर तुम्ही त्याचं संशोधन केलं पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे आणि मग आपल्याला आपलं कुळ आणि त्याचा इतिहास आपल्याला कळतो. कुळ आलं, कुळ माहीत झालं, त्याच्यानंतर कुळदेवता ही त्याच्यासोबतच माहीत होईल आपल्याला. हो, विदाऊट कुलदेवता. कुलदेवता म्हणजे काय आहे बघा, 2 मुख्य प्रकार आहे ह्या कुलदेवतेमध्ये किंवा कुळाचारामध्ये. एक आहे तुमचं गोत्र आणि एक आहे कुलदेवी. गोत्र म्हणजे काय की अगोदर तुम्हाला तुमच्या घरातल्या, तुमच्या घराण्यातल्या मुख्य कर्तबगार व्यक्तीवरून तुमचं कुळ तिथे तुम्ही शोधलं. त्या व्यक्ती मूळ पुरुषापासून तुम्ही आलात ते तुम्हाला मूळ समजले. नंतर त्या मूळ पुरुषाला विशिष्ट ऋषींनी सांभाळलेलं किंवा एक त्यांच्या आश्रयामध्ये ते मूळ पुरुष राहिले. मोस्ट ऑफ जेही गोत्र आहेत हे ऋषींचीच नावं असतात. अत्री, जमदग्नी, कौंडिन्य, भार्गव, कश्यप, इथून ही सर्व लिनेज आपल्याला सुरू होते. गोत्र, प्रवर आदी तर जर कधी तुम्ही त्याचा अभ्यास केला तर वेगवेगळ्या नावाने सुद्धा ऋषींचे नाव आहेत तर सप्त ऋषीच, पण त्यांना वेगवेगळ्या नावाने केलं. उदाहरणार्थ काही ठिकाणी तुमच्या परिवारामध्ये तुम्ही ऐकलं असेल की अगस्ती गोत्र असतं, अगस्त्य गोत्र सांगतात. काही ठिकाणी तुम्हाला उल्लेख भेटतो कुंभोद्भव, ज्याचा जन्म कुंभामध्ये झाला तो कुंभोद्भव. ठीक आहे. त्याला एक वेगळं नाव सुद्धा दिलं गेलेलं आहे. तर मुख्य ऋषींवरूनच आपले गोत्र आणि ह्या ऋषींनी त्या गोत्राला किंवा त्या कुळाला संरक्षण देण्यासाठी विशिष्ट शक्तीची आराधना केली. अगदी सहज उदाहरण, छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर ती कोणाच्या आशीर्वादामुळे केली? त्या जगदंबेमुळे केली, त्या भवानी, त्या भगवतीच्या सानिध्यातूनच हे राज्य झालं. म्हणून तर वाक्य आहे ना की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. तर त्या जगदंबेच्या इच्छेने ते साम्राज्य त्याचं सुजलाम सुफलाम तिथून सुरुवात झाली. तशी ज्या कुळामध्ये, ज्या गोत्रामध्ये माझा जन्म झाला आहे त्या ऋषींनी त्या आदिपराशक्तीचं त्या रूपाचं स्मरण केलं. तीच म्हणजे कुलदेवता. गोत्रवरून तुमची कुलदेवता ही आपण ओळखू शकतो. आणि तिथेच आपलं ज्या पूर्वजांनी ज्या शक्तीला समर्पण करून तिची साधना केली ती ओळखण्यासाठीच म्हणजे आपली कुलदेवता आहे. कुलदैवता आणि कुळदैवत फरक असतो? फरक आहे. आई आणि वडील, प्रकृती आणि पुरुष हा एक समूह आहे, परिवार आहे. परिवारामध्ये जशी आई आहे तशी वडील पण आहे. तसं कुलदेवी ही भगवतीचं रूप आहे आणि कुलदेवता ही शिवांचं रूप आहे. म्हणून काही ठिकाणी खंडोबा देवता मानला जातो, त्याची अर्चना साधना खंडेराय महाराजांची केली जाते. ती याच्यासाठी की आई आणि वडील. नंतरची जी कन्सेप्ट येते ती आहे ग्रामदेवता, की ज्या कुळामध्ये माझा जन्म झालाय त्या कुळामध्ये आई वडील म्हणजे कुळदेव आणि कुलदेवी आई वडिलांचं स्थान त्यांना झालं. सोबत मी ज्या गावामध्ये, उदाहरणार्थ तुम्ही आज धाराशिव जिल्ह्यातून येत जरी असलात, बीड तिथून जरी येत असलात तरी आज तुमची कर्मभूमी पुणे झाली, पण तुम्ही त्या तुमच्या बीड जिल्ह्याशी तुमची असलेली नाळ
नाळ. ही अबाधित आहे, अखंडित राहणार आहे. हम्म. तर तिथली अशी शक्ती आहे की जी तुम्हाला पुण्यामध्ये सुद्धा मदत करेल. ही संरचना म्हणजे आपल्या ग्रामदेवतेची होती, बरं. की जरी हे राजघराणे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले तरी देखील जिथून त्यांचं मूळ गाव होतं त्या गावातली संरक्षण शक्ती म्हणून तो भैरवनाथ, काळभैरवनाथ आदीची साधना अनेक कुळामध्ये सुरू झाली. म्हणजे ग्रामदैवत पण आहे, हम्म. कुलदैवत पण आहे गोत्र. आणि गोत्र. ह्या 4 गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या जातात. 96 कुळामध्ये आणखी एक प्रकार येतो तो म्हणजे देवक. देवक. हो. देवक हे याच्यासाठी सांगितलं जातं, मोस्ट ऑफ देवक हे वनस्पती, फळ, फूळ, एखादी वस्तू हम्म. आणि असं धारणा आहे, अशी श्रद्धा आहे की त्या देवकामध्ये, त्या वस्तूमध्ये त्या कुलदेवतेच्या शक्तीचा वास आहे. आणि जोपर्यंत ते त्यांना त्यांना स्पर्श करतील, पूजा करतील तर त्यांना त्याचं पूर्ण ऊर्जा मिळणार आहे. हम्म. म्हणून हे देवक याच्यासाठी आहे. 96 कुळामध्ये आता खूप चांगले आपले सर आहे प्रवीण भोसले सर, मी त्यांचा धन्यवाद करतो. त्यांनी खूप याला विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे की 96 कुळामध्ये साधारण 86 देवक आहेत. हम्म. आणि हे देवक याच्यासाठी आहे की त्या देवकावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की तुम्हाला तुमचा जो काही नातेसंबंध आहे मुलाबाळांचे ते कोणत्या कुळामध्ये तुम्हाला करायचे आहे. हम्म. यावरनं एक ओळखण्याची जी पद्धत आहे ही देवक सुद्धा होती. कारण की कुळ वाढले, ते लग्नामध्ये देवक बांधतात ती हीच प्रक्रिया आहे. हम्म. वेगवेगळे संस्कार आहेत वेगवेगळ्या कुळाचे, आपण त्यावरती विशिष्ट चर्चा पण करणार आहोत. तर देवक म्हणजे त्या शक्तीचा समूहासाठी एखादी वनस्पती किंवा त्या कुलदेवतेची शक्ती कशामध्ये समाहित आहे हे सांगण्यासाठी अच्छा, जे देवक पानकणीस सांगितलं वगैरे येतं हे सगळं देवकाचे प्रकार आहे. देवकाचे. पंचपल्लव, पानकणीस, आता कदम घराणं यांचं जर देवक पाहिलं तर ते कदंबाचं वृक्ष. कदंबाचा वृक्ष आहे. मूळ त्यांचं ते कदंबच घराणं तिथून सुरू झालं. तर हे त्या राजघराण्याला मिळालेली एखादी शक्ती हे दाखवण्यासाठी देवक होतं. ते त्याचं प्रतीक आहे. त्याचं प्रतीक आहे. ओके, पहिले झालं गोत्र, नंतर कुळदेवी, कुळदेवता, दैवत, त्याच्यानंतर देवक. ह्या 4 गोष्टी एका कुळामध्ये 96 कुळांचा जर 96 विचार करतोय कुळामध्ये तर त्याच्यामध्ये महत्वाचं असतं. हम्म. अजून काही असतं याच्यामध्ये? आणि ग्रामदैवत. यामध्ये महत्वाची ती सगळ्यात म्हणजे एक तर झाला तुमचा संपूर्ण कुळाचा विचार, त्यानंतर सगळ्यात महत्वाची असते की त्या घरातला मूळ कर्तबगार पुरुष कोण आहे हम्म. हे त्या कुळातल्या लोकांना माहिती पाहिजे. म्हणजे 96 कुळाचा मी इथे विचार करतोय, क्षत्रिय घराणा. आज त्याच्याविषयीच आज त्याच्याविषयी आपण उदाहरणार्थ जर कधी तुम्ही आपण भोसले घराण्याविषयी जर कधी आपण बोललो तर भोसले घराणं हे मेवाडमध्ये पासून सुरुवात झालेली आहे. तर त्यांचं कर्तबगार पुरुष म्हणजे छत्रपतींचं नाव आहे. तर प्रत्येक जण एक विशिष्ट कुळामध्ये त्याचा जन्म झालाय, पण त्या कुळामध्ये विशिष्ट कर्तबगारी केली. काही ठिकाणी राजवर्मा आहे, आधी वेगवेगळ्या त्यांच्या कर्तबगार पुरुषांचं नाव घेतलंय. म्हणजे राजगादी कुठली होती, ते साम्राज्य कुठलं होतं. कदंब घराणं मूळ पाहिलं तर हे कर्नाटक बदामीचं आहे. कदंब घराण्याचं बदामी, तिथून ते घराणं सुरू झालं आणि तिथल्या पुरुषाचे, त्या राजपुरुषाची ओळख, कर्तबगार पुरुषाची ओळख त्या घराण्याला असली पाहिजे. मग विशिष्ट विजय अस्त्र सुद्धा आहे. जो राजपरिवार आलेला आहे, ह्या राजपरिवाराला काहींना खड्ग आहे, काहींना तलवार आहे, काहींना खंडा आहे. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. जसं भोसले घराण्यांची जर कधी तुम्ही राजचिन्ह पाहिलं तर तलवार आहे. तर आपलं राजगादी कुठली आहे, आपलं मूळ साम्राज्य कुठे, आणि हे साम्राज्य कसं विखुरल्या गेलं हे समजण्यासाठी तुम्हाला मूळ आणि इतिहास कळला पाहिजे. तर आपण हे होतं. आणि तिथून आपल्याला जेव्हा जोपर्यंत तुम्हाला तुमचा इतिहास कळणार नाही, आता अनेक लोकांना प्रश्न येतो की आजच्या ह्या सगळ्या युगामध्ये गरज काय आहे, कुळदेवताची गरज काय आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टीची गरज काय. गरज याच्यासाठी आहे की जोपर्यंत मला माझा इतिहास कळणार नाही, आपल्या आयुष्यामध्ये भविष्य हे का बिघडतं, कारण की आपण इतिहासात काय आहे आपण कधी अभ्यासलेलं नाहीये. जोपर्यंत तुम्हाला तुमचा इतिहास, घराण्याचा इतिहास समजणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये दैदिप्यमान विचार येत नाही. जर कधी माझं मूळ शोधतो आहे, जर कधी माझं मूळ छत्रपतींपर्यंत जात आहे, जर कधी मला समजतंय की नाही मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठा आहे, किंवा मी कुठे जरी भारताच्या किंवा देशाच्या कोणत्याही टोकामध्ये असलो तरी माझं रक्त हे छत्रपतींचं आहे, हा विचारच मला नवीन प्रेरणा देतो. ही प्रेरणा जागी झाली पाहिजे.
यासाठी आपल्याला इतिहास कळणं खूप म्हणून गरजेचं मूळ आहे. शोधलं पाहिजे. म्हणून मूळ शोधलं पाहिजे. बर, कुळदेवी, कुळदैवत, ग्रामदैवत, देवक आणि त्यांचा मूळ पुरुष, त्यांचं राजचिन्ह अस्त्र, राजचिन्ह, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. अजून काही आहे याच्यामध्ये? नाही, मुख्यतः ह्याच याच गोष्टी आहे. गोष्टी असतात. हं. बरं, आता येऊयात कुळाचार. पहिले तर कुळाचार म्हणजे काय, व्याख्येसहित आपण जर सांगितलं तर अगदी ठीक आहे. बरं होईल. कुळाचार व्याख्या काय आणि काय असतो? ठीक आहे. मी अगोदर सांगितलं की समूह. आता कुळाचाराचे 2 अर्थ आहे. पहिला हा अर्थ आहे की त्या कुळाचाराने, जसं आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये राहत असताना आपला मेन आचार कशावरती डिपेंड आहे, तर आपल्या भारतीय संविधानानुसार. बरोबर. आपण त्याला, जर कधी आपण भारतामध्ये राहत आहोत तर आपल्याला संविधानाचे जी काही ती एक नियमावली आहे, आचारसंहिता आहे आचारसंहिता आपली. आहे, आपल्याला ती फॉलो करावी लागणार आहे. बरोबर. तशी विशिष्ट कुळाची आचारसंहिता होते. जर कधी तुम्ही वेगवेगळ्या रजपूत घराण्याचं जर कधी तुम्ही कुलाचार पाहिला तर त्यांचं आहे की ते कधीच निहत्यावरती शस्त्र चालवणार नाही, स्त्रीवरती हल्ला करणार नाही. त्या कुळाला बांधून दिलेली नियमावली म्हणजे कुलाचार. पहिला बरं. की त्यांनी काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये, हा कुलाचाराचा पहिला भाग. दुसरा महत्वाचा कुलाचाराचा भाग म्हणजे विशिष्ट देवतेच्या केलेली उपासना, साधना पद्धती म्हणजे कुलाचार. उदाहरणार्थ, एखाद्या कुळाची कुलदेवता जगदंबा भवानी आहे, तर त्या भवानीला त्यांनी काय काय कोणत्या तिथीला केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. जसं ज्यांची कुलदेवता भवानी आहे त्यांची दुर्गाष्टमी, चैत्र अष्टमीला त्यांचा कुलाचार असतो. त्या दिवशी त्यांना त्यांच्या घरामध्ये कुलदेवतेची साधना करायची आहे. चैत्र अष्टमी नंतर अश्विन म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये अष्टमीच्या दिवशी त्यांना देवीची साधना करायची आहे. सोबत होळीच्या दिवशी त्याची साधना करायची आहे, होळीच्या पौर्णिमेला साधना करायची आहे. बरं. आणि त्या तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या देवीची साधना करायची आहे. त्याला विशिष्ट पूर्णाचा नैवेद्य, काही आहार, हवन पद्धती, काही आरती पद्धती आदी एक आखून दिलेला आहे. तेच म्हणजे कुलाचार. आणि तो आपल्याला प्रत्येकाला त्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे प्रत्येक कुळाचं एक वेगळा कुळाचार आहे, त्याची एक वेगळी आचारसंहिता आहे आखून दिलेली. त्यानुसार त्यांनी पूजा अर्चा जे काही नियमावली आहेत ते पाळले आणि हे पाहिजे. अगदी संक्षिप्त असतात, की असं नाहीये की आज लोक आम्हाला विचारतात की नाही आम्हाला तर वेळच मिळत नाही, आमच्याकडनं ते होत नाही. तर मी त्यांना म्हणजे इतिहासाचा जर कधी संदर्भ पाहिला, छत्रपतींनी इतक्या प्रतिकूल काळामध्ये या साम्राज्याला उभं केलं, त्यांनी कधी आपल्या जगदंबेला विसरले नाही. आपलं तर त्यांच्या व्यस्ततेपुढे आपलं आयुष्य तर नगण्य आहे ना, आपल्याकडे तेवढी प्रतिकूल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे. अनेक असे इतिहासातले पत्र आहे की छत्रपतींनी ह्या विशिष्ट तिथीला तुळजापुरामध्ये नगारा झाला पाहिजे, आरती झाली पाहिजे, 2 वेळचे नैवेद्य झाले पाहिजे, हे आज्ञापत्र दिलेले आहेत. जरी ते कोणत्या मोहिमेला गेले तरी देखील प्रतापगडावरची जी भवानी आहे तिचं दर्शन, तिची पूजा करूनच छत्रपती पुढे निघायचे. मग त्यांच्या व्यस्ततेपुढे आपलं काय आहे. आणि जे विशिष्ट तिथीला तुम्हाला जी तिथी दिलेली, तुम्हाला अगदी सर्वसाधारण नैवेद्य, जसं पुरणाचा नैवेद्य आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवीला अर्पण करून एकत्र यायचं आहे. बघा ना, समाज रचना खूप यामागे खूप विचार होता की जरी जो कोणी व्यक्ती आपल्या पोट भरण्याच्या दृष्टीने, साम्राज्याच्या वाढण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी जरी विखुरला गेला तरी वर्षातल्या ह्या तिथीला प्रत्येकाला एकत्र यायचं आहे. आज IT सेक्टरमध्ये पण काय, वेगवेगळ्या जरी शाखा असल्या, जरी त्याने वर्क फ्रॉम होम जरी घेतलं तरी हप्त्यातून 1 दिवस त्याला ऑफिसला जावंच लागणार आहे. ॲज इट इज आपल्या शास्त्राने पण तो नियम लावून दिला की तुम्ही वेगवेगळ्या कुळाचे जरी असलात तरी तुम्ही त्या तिथीला तुमच्या घरामध्ये यायचं आहे, ते विशिष्ट एकत्र साधना करायची आहे. ती साधना म्हणजेच मुख्य कुलाचार. आता जर एखाद्याने असा सरळ सरधोपट प्रश्न विचारला की हे कुळाचार नाही केले समजा, तर काय फरक पडतो? एवढा खूप सुंदर प्रश्न. बघा, कुळ ही आपली मुख्य ऊर्जा आहे. अगदी सायन्सचा विचार केला तर प्रत्येक माणसाचे DNA, त्याची विचारसरणी ही ठरलेली असते. आपण म्हणतो ना की लहान आपला जरी मुलगा असेल, आपली मुलगी असेल की नाही, ही आजींसारखी दिसते, ही आजोबांसारखा हा दिसतो. का दिसतो? त्याच्यामध्ये ते जीन्स आहे, मूळ आहे, तिथून आलं. जो पॅटर्न आपल्या आजी, आजोबा, खापर पंजोबा आदी ज्यांचा जो विचाराचा पॅटर्न आहे तो आपल्यामध्ये अजूनही सेव आहे.
ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये असं संकट आलं, अशा प्रकारच्या विपदा आल्या, सांसारिक प्रापंचिक अडचणी आल्या, तेव्हा त्या विशिष्ट स्थानावरती गेले आणि त्यांना सकारात्मक फल प्राप्त झालं. आणि तिथून त्यांची विचार करण्याची पद्धत ही बदलली. मग माझंही DNA त्यांच्याशी कनेक्ट आहे. जेव्हा ते ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी जर कधी मी गेलो तर माझंही जो माझ्या स्वभावातला जो दोष आहे, माझ्या विचारांचा जो प्रभाव आहे, जे माझ्या चुकीच्या सवयी आहे, त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. म्हणून ना, स्वभावाला औषध नसते, पण स्वभावाला औषध ही असते, पण ती औषध म्हणजे आपली मुख्य कुळधर्म आणि कुलाचार. एकदा तुम्ही त्या शक्तीपर्यंत पोहोचलात की तुम्हाला ती सकारात्मकताच मिळते, कारण की तुम्ही तिथे एकटे जाणारे तुम्ही नाही आहात. आपण नेहमी म्हणतो की, मी उदाहरण देताना नेहमी सांगतो की जर कधी तुमचे आजोबा तुमचं शेत असेल, तुमच्या आजोबांशी तुमची अगदी जवळची नाळ जुळलेली असेल, तर आजोबा त्या एका खुर्चीवरती बसणार आणि जेव्हा आजोबांचं देहांत झालं तेव्हा तुम्हाला ते त्यांची बसलेली खुर्ची किंवा त्यांचा जो वाडा किंवा त्यांचं जे काही शेत असेल ज्या ठिकाणी ते नित्य बसायचे, त्यावेळी तुम्ही काय म्हणणार, नाही हे माझं आजोबांचं होतं. तुम्हाला ती ऊर्जा तिथे फील होणार. तर सायन्सही तेच सांगतं की ज्या ठिकाणी संस्कार, जिथे कंटिन्यू माझे पूर्वज जात आहे, त्या ठिकाणी मी गेलो तर माझ्यातले ते सगळे DNA ऍक्टिव्ह होणार आहे आणि मला त्याचा विचारावरती त्याचा परिणाम होणार आहे. यासाठी कुलधर्म कुलाचार हा मुख्य गरजेचा आहे. कुळधर्म कुलाचार न केल्याने सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये काय येतो, प्रत्येक माणसाचा एक आभामंडल आहे, ओरा आहे. आज जे ग्रह नक्षत्र, बाहेरील बाधा, ज्याला जो मानतो तोही असू देत, जो न मानतो तोही असू देत, आणि शक्ती केंद्र किंवा शक्तीस्थानं हे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सांगितलेले आहे. असं कोणीच नाही आहे की तुम्ही म्हणत असाल की हा विशिष्ट धर्माचा आहे पण तो मानत नाही. त्या विशिष्ट धर्माला मानणारे लोकही एका विशिष्ट ठिकाणीच जातात. ते त्या गोष्टीला नाकारू नाही शकत, मग तो कोणताही धर्म असो. तसं आपल्या कुळाने सुद्धा विशिष्ट शक्ती केंद्र दिलेले आहेत, पॉवर हाऊस आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते भेटणार. आणि जर कधी तुम्ही त्या शक्ती केंद्राशी तुमचं कनेक्टिव्हिटी जर कधी डिस्टर्ब झाली तर तुमचा ओरा, तुमचा आभामंडल हा खराब होतो आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या बाहेरील बाधेचे त्रास, वरतून वेगवेगळ्या समस्या, विवाहातल्या अडचणी, संततीची अडचणी, कुलवृद्धी न होणं, आपला व्यवसाय सेट न होणं, नोकरीच्या अडचणी, वैवाहिक जीवनामध्ये समस्या, जितक्याही समस्या आहे हे का आल्या, कारण की तुम्ही त्या शक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये जे संरक्षण जे देत होती तिथेपर्यंत तुम्ही पोचला नाही. अनेक लोक म्हणतात कुलदेवतेचा कोप. मी म्हणतो की कुलदेवता काही कोपणार नाही, ती आई आहे, ती कोपेल कशाला. तुम्ही तिच्यापर्यंत पोचला आणि यामध्ये नुकसान आपलं आहे, देवीचं नुकसान नाही आहे. ही आपली शक्ती आहे, तो चार्जिंग पॉइंट आहे. जोपर्यंत तुम्ही तिथे जाता तोपर्यंत तुम्ही चार्ज होत राहता आणि तुमचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम होतं. म्हणून तिथे जाणं, या सगळ्या गोष्टी करणं हे बंधनकारकच आहे आणि ते केलं गेलं पाहिजे. आपण आज 96 कुळांवरती बोलणार आहोत आणि 96 कुळांमध्ये कसं आडनावावरती हे कुळं आहेत, म्हणजे 96 आडनावं आहेत थोडक्यात. आता आजच्या पॉडकास्टमध्ये आपण असं म्हणजे की प्रत्येकाला जर त्याचं कुळदैवत, कुळदेवी, त्याच्यानंतर ग्रामदैवत किंवा हे सगळा कुळाचार समजून सांगण्यासाठी 96 तर नाही घेऊ शकत, परंतु जी प्रमुख आहेत म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू अशा पद्धतीची एक 10 ते 11 आडनावं आपण घेऊयात आणि त्यांचं मग कुळदैवत, कुळदेवी कोण आहे, कुळाचार काय आहे हे तुम्ही मला थोडक्यात समजावून सांगितलं तर ते लोक रिलेट करतील. जे असतील ते बघतील आणि ज्यांचे मित्र असतील ते त्यांना फॉरवर्ड करतील. नक्कीच. सो मला असं वाटतं की आपण पहिल्या नावापासून घेऊयात की आपण छत्रपतींचा विषय घेतलाय तर भोसले नावाहून मोठं नाव महाराष्ट्रात, म्हणजे छत्रपतींच्या दृष्टिकोनातून फक्त, बाकी इतर नाही. सो भोसले या आडनावापासून घेऊयात. काय आहे भोसले आडनावाचा कुळदैवत? सगळ्यात अगोदर मी सर्वांना एक विनंती करेल की 96 कुळी मराठा आणि त्यांची आडनावं, त्यांचा इतिहास हा खूप विस्तृत आहे आणि तो कमी वेळामध्ये सांगणं इतकं सोपं नाही आहे. यामध्ये जेवढं माझ्यापर्यंत संदर्भ आलेत ते पूर्ण म्हणजे त्रुटीरहितच असतील, याला आपण नाकारू शकत नाही. म्हणजे त्रुटी पण असू शकतात, तर ते जेवढं त्याला संदर्भ आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. मी काही संदर्भ आणलेले आहेत. मुख्य जे भोसले कुळ आहे यांचं जे आडनाव आहे हे आहे सिसोदे आणि यांचं जे मूळ गादी आहे ही मेवाड आणि महाराष्ट्रामध्येच भोसले घराण्याची आपल्याला गादी मिळते. वंशापैकी सूर्यवंश आहे आणि सूर्यवंशीय क्षत्रिय भोसले घराणं सांगितलं जातं. तंजावरच्या संस्कृती महल ग्रंथामध्ये
साधारण पाऊण शतकापूर्वीच एक संस्कृत श्लोक मला माझ्या चांगल्या मित्रांकडनं मिळाला. तो श्लोक मी सांगतो आणि तो समजणं खूप गरजेचं आहे. तो श्लोक असा आहे, श्रीमद भोसल वंशोयम नेतोस्तु ममैव सह सूर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महद्युतिः श्रीमान शंभू महादेव सर्वानंद प्रदायक भवानी चंडमुंडादी महिषासुरमर्दिनी कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम. म्हणजे मूळ जो काही भोसले घराणं आहे हा सूर्यनारायणाचा वंश आहे. आणि ह्या घराण्यामध्ये शंभू महादेव, श्रीमान शंभू महादेव हे मुख्य कुलदैवत आहे. आणि भगवती भवानी चंड मुंड महिषासुरमर्दिनी जगदंबिका भवानी त्यांची कुलदेवता आहे, तुळजा भवानी आहे. म्हणजे हे जे श्लोक आपण जेव्हा बघतो तेव्हा कळतं की हा इतिहास आजचा नाही आहे. आणि तुम्ही पण पाहिलं असेल की शंभू महादेवाप्रती छत्रपतींचं किती प्रेम होतं. म्हणजे हा जो वंश आहे हा सूर्यवंशीय सूर्यनारायणाचा वंश आहे. यांचं जे देवक आहे ते पंचपल्लव सांगितलं जातं आणि यांचे जे गोत्र आहे कौशिक ऋषी सांगितलं जातं. काही ठिकाणी कौशिक ऋषींना वेजवाप नावाने त्यांना ओळखलं जातं. यांचं विजय अस्त्र हे तलवार आहे. आणि मेवाड किंवा राजस्थान पासून हे घराणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिकडून आलेलं आहे आणि तिथून त्यांची संपूर्ण साधना पद्धती ही सुरू झालेली आहे. भोसले घराण्याची मूळ कुलदेवता ही भगवती तुळजा भवानी. तर तुळजा महात्म्यामध्ये खूप विस्तृत याचा आपल्याला माहिती मिळते. तर त्वरिता भवानी, भगवती तुळजा भवानीचं मुख्य नाव आहे त्वरिता भवानी. पटकन प्रसन्न होते, पटकन प्रसन्न होणारी. की अनुभूती ह्या ऋषीपत्नीला जेव्हा संकट आलं तेव्हा तिच्या स्मरणाने त्वरित ती प्रकट झाली ती तुळजा भवानी. अष्टभुजा जगदंबा आहे महिषासुरमर्दिनी. म्हणून भोसले घराण्याची मुख्य आराधना कुलदेवता आई तुळजा भवानीच आहे. आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कुलाचार जे तुळजापुरामध्ये केले जातात, जे त्या ठिकाणी ज्या काही पूजा पद्धती आहे ह्या सगळ्या अशा पद्धतीने व्हाव्या या असे अनेक आज्ञापत्र सुद्धा आपल्याला तिथे मिळतात. म्हणून भोसले घराण्याची कुलदेवता ही भगवती भवानीच आहे. भोसले लोकांचा काही विशिष्ट असा कुलाचार आहे जो सांगू शकतो किंवा सांगणं गरजेचं आहे इथे? मुख्य दोन अशा म्हणजे 3 तिथी आपल्याला मुख्य भेटतात. पहिली जी तिथी आहे ती आहे दुर्गाष्टमी. चैत्र अष्टमीच्या दिवशी जी तिथी येते रामनवमीच्या 1 दिवस अगोदर, ह्या तिथीला विशेष महत्त्व आहे. ज्यांची भगवती भवानी आहे त्यांची वरतून आपल्या नवरात्रामध्ये, शारदीय नवरात्रामध्ये जी अष्टमी येते त्या दिवशी सुद्धा कुलाचार होतो. आणि आता जी येणारी जी पौर्णिमा आहे होळी, त्या दिवशी सुद्धा कुलाचार होतो. आणि तुळजापुरात तर होळी उत्सव खूप मोठा साजरा केला जातो. तर हे पहिल्यापासूनच त्याला आपल्याला संदर्भ तसे आहेत. तर हे मुख्य दिवशी तरी तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची साधना पूजा पद्धती या झाल्या पाहिजे. त्या दिवसांमध्ये 3 नक्षत्र हे मुख्य, हे 3 तिथी, ह्या 3 दिवशी तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची साधना आराधना केलीच गेली पाहिजे. बरं, आता आपण दुसरं नाव घेऊयात जे जास्तीत जास्त आढळतं महाराष्ट्रामध्ये, म्हणलं की पाटील. ओके, ठीक आहे. मुख्यतः पाटील जे आहे आडनाव नाहीये, ही पदवी आहे. संस्कृतमध्ये एक शब्द आहे पट्टलकी. पट्ट म्हणजे काय की एखाद्या गावाची जी काही सनद करून देतो. पूर्वी जी राजव्यवस्था होती ती तशीच होती जशी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी आपण बघतो की कलेक्टर असतात, जिल्हा अध्यक्ष असतात, वरतून पंचायत समिती अध्यक्ष, अगदी सरपंचापर्यंत ती सगळं आपलं शासन दरबारी कार्य प्रशासन तसं चालतं. तसंही राजेशाही पद्धतीमध्ये पट्टलकी म्हणजे पाटीलकी होती की त्या गावातले जे काही सनद आहे त्यावरती जो अधिकार आहे शासन दरबारी त्या पाटलाला तो दिला जायचा, त्या पदाला तो अधिकार दिला जायचा. तर पाटील हे आडनाव नसून पाटील ही पदवी आहे. देशमुख सुद्धा अनेक ठिकाणी पदवी रूपातच घेतलं जातं. म्हणून त्यांचं कुळ वेगळं असू शकतं. तर त्यांनी मुख्यतः ते कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जर कधी तुम्ही म्हटलं ना, आता उदाहरणार्थ निंबाळकर, तर जे काही निंबाळकर आहे हे मूळ आपले पवारच आहेत आणि पवार घराणं हे एमपीचं आहे. मग नंतर तो सगळा जो प्रवाह आहे तो आपल्याला इथे भेटतो.
तर मूळ ज्यांनी जी कर्तबगारी केलेली आहे त्या कर्तबगारीवरून हे कुळ असं ओळखलं जात होतं. ओके. पण त्यांचं मूळ जे आडनाव आहे ते वेगळं राहू शकतं. आपण आता आडनावावरतीच घेऊयात. ठीक आहे. आता जसं आता आपण महाराजांचं घेतलं तसं आता जिजाऊ आऊसाहेबांचं घेऊ, माहेरचं जाधव, जे आमचं देखील आहे. काय आहे जाधव नावाचं कुळ, कुळधर्म, कुळाचार? मुख्यतः जाधव जे घराणं आहे, हम्म. जाधव हे नाव त्याला नाहीये, त्याला यादव कुळापासून बरोबर. ते सुरू झालेलं तो आहे, अपभ्रंश झालेला आहे अपभ्रंश थोडासा. झालेला आहे. आणि शुक्ल यजुर्वेद मध्ये जेव्हा तुम्ही यचा उच्चार ज केला जातो आणि तेव्हा ती प्रक्रिया उत्तर भारतामधून शुक्ल यजुर्वेद आला तर यचा ज झाला असा बरं. त्याला वैदिक संदर्भ भेटतो. हम्म. मुख्य हे चंद्रवंशीय आहे. मी अगोदर सांगितलं की सूर्यवंश आणि सोमवंश चंद्रवंश. म्हणजे प्रभू रामचंद्रांपासून आलेली सगळी ते क्षत्रियांची वंशावळ आणि प्रभू श्रीकृष्णांकडून आलेली ही वंशावळ. तर यादव म्हणजे आजचे जे जाधव आहेत हे सोमवंशीय, यांचं जे गोत्र आहे अत्री आहे. हम्म. आणि देवक हे कळंब, आंबा, उंबर आणि पंचपल्लव सांगितलं गेलेलं आहे. इतकं त्याला महत्व आहे. हम्म. आणि मुख्य इंदुवर्मा राजा हम्म. कर्तबगार पुरुषामध्ये येतात आणि भगवान श्रीकृष्ण ह्या घराण्याचे मुख्य कर्तबगार पुरुषमध्ये आहेत. आणि यांचा विजय अस्त्र सुद्धा तलवारच आहे. मूळ गादी यांची मथुरा, नंतर द्वारका, नंतर देवगिरी प्रांत देवगिरी. आणि मग नंतर कच्छ ह्या ठिकाणी यांची मूळ गादी होती. हम्म. आता यामध्ये संदर्भ असा आपल्याला काही ठिकाणी भेटतो की यादवांची मुख्य जी कुलदेवता आहे, महाराष्ट्रामध्ये मी म्हटलं ना की यादव कुळ, यादव घराणं आलं, हम्म. नंतर छत्रपतींचं साम्राज्य किंवा भवानी त्यांनी कुलदेवता मानली. काही ठिकाणी असा सुद्धा संदर्भ सापडतो, कृष्ण जर कधी वंशावळ पाहिली तर त्यांची कुलदेवता ही विंध्यवासिनी आहे. यदुकुळ ना, अगदी महाभारतामध्ये तुम्हाला संदर्भ मिळाला. षोडशी देवी मधले आहे काय? विंध्यवासिनी म्हणजे आपल्या शक्तिपीठापैकी एक, 51 शक्तिपीठापैकी एक, विंध्याचल पर्वतावरती जी निवास जिने केला ती विंध्यवासिनी, योगमाया, कृष्णाची बहीण, जी कंसाच्या हातातून सुटून जी वीज रूपामध्ये प्रकट झाली तीच म्हणजे विंध्यवासिनी. आणि जर कधी तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये गेलात किंवा लातूर साईडला जर कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला जोगेश्वरी सांगितली जाते. काही ठिकाणी जोगेश्वरी म्हणजे योगमाया, तर तीच म्हणजे मुख्य विंध्यवासिनी. तर हा सुद्धा संदर्भ तिला आहे. काळभैरव आणि जोगेश्वरीचे मंदिर एकत्र असतात. आता हा जो विषय आहे ना, काही ठिकाणी पत्नी रूपात आहे वेगवेगळ्या महात्म्यामध्ये, पण शास्त्रानुसार जोगेश्वरी ही योगमायेचं मुख्य रूप सांगितलं जातं. बर. कुळदैवत कोण आहे? विंध्यवासिनी. कुलदेवी तर विंध्यवासिनी महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे खंडोबा त्यांना दिला जातो. आता ते घराणं कुठून आलेलं आहे, जरी देवगिरी जरी त्यांचं मूळ गादी असली तरी ते कुठे कुठे विखुरलं गेलं हे तुमचे हेळवी लोक सांगतात. की पालीचा खंडोबा आहे किंवा शिखर शिंगणापूर कुलदैवत आहे आदी, हे सगळं तुम्हाला तुमचे हेळवी लोक विस्तृत पद्धतीने सांगतात. पण मोस्ट ऑफ खंडोबाच ह्या लोक आपली कुलदैवत मानतात. आणि एकाच आडनावाचे अनेक कुलदैवत असू शकतात की नाही? एकाच नावाचे कुलदैवत वेगवेगळे असू शकतात. बर. हे कशामुळे? उदाहरणार्थ की काही लोकांची कुलदेवता रेणुका असते, तर रेणुका देवीचं नाव एकविरा पण आहे. एका वीराची आई म्हणजे रेणुका. मग एकविरा देवीचे मंदिर वेगवेगळे पण आहेत. पूर्वी परिस्थिती अशी होती की ते त्या मुख्य ठिकाणी जाऊ शकत नव्हते. मग त्या देवीचं प्रतिरूप जे जवळ असेल त्या ठिकाणी ती कुलदेवता मानायचे. म्हणून मुख्य शक्तिपीठाचं जे प्रतिरूप आहे त्याला ते देवता मानायला लागले आणि म्हणून त्या एका कुळामध्ये 2 कुलदेवता आपल्याला दिसतात. पण मुख्य म्हणजे एकच देवता आपली कुलदेवतेची असते. पण ते काळानुरूप ते अशा सगळ्या प्रसंग घडल्यामुळे 2 टप्प्यामध्ये कुलदेवता विखुरल्या गेली. पुढचं एक सरनेम घेऊयात जे फेमस आहे मोस्ट, ते पवार. पवार घराणं हे धार, MP मधलं जे धार साम्राज्य होतं तिथून आलेलं आहे. आणि हे सूर्यवंश सांगितलं जातं, काही ठिकाणी सोमवंशीय पण सांगितलं जातं. आता हा जे आपले जातिवंत जे भाट आहे त्यांच्याकडे याचे डिटेल्स तुम्हाला भेटतात. तर सूर्यवंशीय आणि गोत्र वशिष्ठ गोत्र, आणि यांचं देवक आहे कळंब, म्हणजे जे आपलं कदंब वृक्षाचं. आणि रवी वर्मा विक्रम भोज हे यांचे मुख्य कुलाधिपती आपण सांगू शकतो. आणि विजय अस्त्र तलवार आहे. आणि मूळ गादी धार आणि प्रयागराज
ह्या ठिकाणी आपल्याला भेटते. आणि यांची जी आता महाराष्ट्रामध्ये जेवढेही पवार आहेत, 96 कुळ मराठामध्ये जेवढेही पवार आहेत, त्यांची कुलदेवता धारची कालिका परमेश्वरी आहे. बर. आणि आपल्याला ते माहितीच नसतं. म्हणून धारला जेव्हा तुम्ही जाणार, ते राजवाड्यामध्ये जगदंबेचं तुम्हाला स्थान मिळतं. तर खूप सुंदर मंदिर आहे धारची महाकालिका. तर तिथे जाऊन तुम्हाला कुलाचार करणं, साधना करणं हे अनिवार्य आहे. अडचण अशी येते की 96 कुळं ज्यांना राजश्रय मिळाला ते छत्रपतींमुळे. छत्रपतींची जी उपास्य दैवत होती ती भगवती भवानी होती. आणि मग आपल्या राजांची कुलदेवी तीच आहे, तर तीच आपली कुलदेवी. असा बऱ्याच घराण्याला श्रद्धा त्यांना प्राप्त झाली. पण मूळ कुलदेवता ही काही ठिकाणी वेगळी पण असू शकते. तसं पवार घराण्याची कुलदेवता आपल्याला धारची कालिका हीच आहे. आणि तिचा कुळाचार हा तुम्हाला तिथे गेल्यानंतर विस्तृत पद्धतीने तुम्हाला समजतो. पुढचं आडनाव घेऊयात कदम. कदंब जे काही घराणं आहे हे सूर्यवंशीय क्षत्रिय सांगितलं जातं. भारद्वाज गोत्र आहे. आणि काही ठिकाणी कदम घराण्याला कर्दम सुद्धा नाव आपल्याला शास्त्रामध्ये मिळतं. कर्दम मुनीपासून हा वंश सुरू झाला असं तुम्हाला कर्नाटक साईडमध्ये सांगितलं जातं. आता हे कितपत सत्य हा संदर्भ वेगळा. देवक यांची केतकीचं फूल, कळंब म्हणजे कदंबाचं झाड आणि हळद देवक सांगितली जाते. प्रभाकर वर्मा हे त्यांचे कर्तबगार पुरुष आणि विजय शस्त्र हे तलवार आहे. आणि मूळ गाव जे आहे हे वऱ्हाडात त्यांचं जास्त होतं. आणि कदंब घराणं हे जर कधी आपण पाहिलं तरी बदामीमध्ये त्यांचं साम्राज्य, त्या कर्नाटकमध्ये जी बनशंकरी आहे ही त्यांची मुख्य कुलदेवी. आणि तुम्ही जर कधी पाहिलं ना, तो जर कधी काळ तुम्ही पाहिला यादवकालीन असेल किंवा कदम घराण्याचा जर कधी तुम्ही काळ पाहिली तर अनेक ठिकाणी तुम्हाला त्यांनी निर्माण केलेले मंदिरं तुम्हाला दिसतील. जर कधी तुम्ही कोल्हापूरला गेलात, कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा तुम्हाला कदम घराण्याशी त्याचा संबंध आढळतो मंदिर निर्माणामध्ये. तर हे सगळ्या श्रद्धेचे भाग होते आणि हे घराणं तिथून आलेलं आहे. पण कदम घराण्याचं मूळतः कुलदेवता आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवती आई तुळजाभवानीच मानतात. आणि काही जेव्हा तुम्ही कर्नाटकला जातात तर बनशंकरी म्हणजे वनदुर्गा तिची उपासना त्या पद्धतीने केली जाते. पुढचं आडनाव घेऊयात शिंदे. शिंदे मूळ जे मुख्य जे कुळ आहे, काही ठिकाणी दोन संदर्भ आहे. काही ठिकाणी सांगितलं जातं की हे सूर्यवंशीय आहे आणि काही ठिकाणी सांगितलं जातं की हे शेषवंशीय आहे, म्हणजे शेष नागापासून नागवंशीय असा संदर्भ भेटतो. आणि जे शिंदे घराणं तर फेमसच आहे. गायकवाड आणि शिंदे घराणं मोस्ट ऑफ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. यांचं जे गोत्र आहे हे कौंडिन्य सांगितलं जातं शिंदे घराण्याचं. आणि देवक आहे कळंब, रुई आणि मोरवेल. आणि प्रभाकर वर्मा हे ह्या घराण्याचे मूळ कुलपती आणि मूळ जी गादी आहे ही आहे ग्वाल्हेर, उज्जैन, बदामी आणि रणथंब. इथून हे घराणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये विखुरल्या गेलं. विजय अस्त्र यांचा तलवार आहे. जे शिंदे घराण्याची मुख्य कुलदेवी जर कधी आपण पूर्ण विचार केला तर कुळदैवत काही ठिकाणी ज्योतिबा पण सांगितलं गेलं. जर कधी तुम्ही कोल्हापूर साईडमध्ये गेला तर ज्योतिबा त्यांचं कुळदैवत सांगितलं गेलं. काही ठिकाणी कालीची उपासना शिंदे घराण्यामध्ये मुख्यतः सुद्धा होती. आणि मग नंतर आपली भगवती तुळजाभवानी म्हणजे देवीचेच रूप आहे. कालानुरूप काय झालं, हे विशिष्ट जेव्हा राजघराणे विशिष्ट क्षेत्रामध्ये गेले, जेव्हा त्यांचा राजवंश सुरू झाला, राजवट सगळी तेव्हा सुरू होती, त्यावेळी जेव्हा जेव्हा ज्यांना जी समस्या आली त्या समस्येला अनुसरून काही ठिकाणी त्यांनी देवतेला नवस केले. जर कधी तुम्ही पाहिलं ना, औंधची यमाई काही ठिकाणी आपल्या मराठ्यामध्ये कुलदेवता आहे. तर ही मुख्य ती भवानीचंच रूप आहे, पण त्या देवीला विशिष्ट केलेले नवस, तिला केलेली साधना, तिला केलेले जे काही जप अनुष्ठान, त्याला त्या राजवंशाला त्याचं वरदान मिळाले. म्हणून त्या राजघराण्यांनी कुलदेवतेसोबत त्याही देवतेला स्थान दिलं. कारण की तसं शिंदे घराण्यामध्ये कालिका देवीची सुद्धा साधना सांगितली जाते. मुख्य कुलदेवता आई तुळजाभवानी. पुढचं आडनाव आपण घेऊयात मोरे. मी म्हटलं ना की याचा जेवढेही हे राजघराणे होते, या राजघराण्याचा आपल्या इतिहासाशी खूप जवळचा संबंध आहे. मुख्य जे मोरे आहे मौर्य कुळातून आले. आणि मौर्य जे साम्राज्य आहे हे सगळ्यात अगोदर
होतं काश्मीरमध्ये. काश्मीरमधून नंतर ते आलं चित्तोडगड, मग नंतर आलं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोरे घराणं हे विखुरल्या गेलं. आणि हे चंद्रवंशीय आहे. भारद्वाज गोत्र त्यांना सांगितलं जातं. मयूरपंख हे त्यांना सांगितलं जातं देवक. आणि जेव्हा त्यांचा कुलधर्म कुलाचार होतो तेव्हा 360 दिवे सुद्धा लावले जातात. ही त्यांच्या कुळाचारामधली सगळी वेगळी पद्धत आहे. आणि राजा इंदुवर्मापासून हे सगळं कुळ तिथून सुरू झालं. जर कधी तुम्ही आता मी जो विषय बोलणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा म्हणजे मोरे घराण्याची कुलदेवता आई तुळजाभवानी बरेच लोक मानतात आणि ते श्रद्धास्थान आहे. पण सोबत मौर्य कुळाने साधना केलेली आहे क्षीर भवानी देवीची, जे आजही काश्मीरमध्ये आहे. काश्मीरमध्ये खीर भवानी म्हणून नावाचं मंदिर आहे. नीलमत पुराण म्हणून काश्मीरचं एक पूर्ण हिस्टॉरिकल माहिती असलेलं तो पुराण आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला इंदुवर्माचा उल्लेख आपल्याला मिळतो. कश्यप मुनीने तिथे साधना केली आणि प्रभू रामचंद्राने लंकेतून त्या भवानीला त्या काश्मीरमध्ये निवास दिला आणि त्या मंदिराला राजाश्रय मोरे घराण्याने दिला, मौर्य राजांनी केला. तर हे जे मौर्य कुळ आहे याला म्हणजे खूप मोठा वंश परंपरा लाभलेली आहे. म्हणजे तिथेही भवानीचीच उपासना आपल्याला मिळते. नंतर कोकण किंवा चित्तोड किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हे राज्य विखुरलं गेलं. आता जे इतिहासकार आहे ते यावरती विस्तृत पद्धतीने माहिती आपल्याला देतातच. तर हे आता काय ऍक्च्युली आपण सगळीच आडनावं इथे इन्क्लूड करू शकत नाहीत, कारण बाकीचे विषय आपल्याला बोलायचे आहेत. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात. प्रत्येक घरामध्ये ना देवपूजा, आता प्रत्येकाचं एक घर आहे, त्याचं एक देव्हार आहे आणि त्या देव्हाऱ्यामध्ये पूजण्याचे दैवत आहेत काय. आणि ते टाकाचे देव पहिलं आपलं एक पहिल्यापासून आम्ही बघत आलेलो आहेत. हे टाक ही संकल्पना काय आहे ना, टाकीचे देव जे म्हणतात ना त्याला, तर ते काय असतात? जर कधी तुम्ही मुख्य संस्कृत शब्द पाहिला तर तो शब्द आहे टंक. अजूनही प्रचलित होतं टंक लेखन, म्हणजे कोरीव केलेलं काम. तर जी देवता तुम्ही इष्टदेवतेची मूर्ती असते आणि आपल्या कुलदेवतेची साधना केव्हाही टाक रूपातच केली जाते. मूर्ती रूपामध्ये विशेष त्याला महत्व प्राप्त नाही झालेलं आहे, तेवढं टाकेला महत्व प्राप्त झालेलं आहे. टाक हा मोस्ट ऑफ चांदीमध्ये किंवा सोन्यामध्येच पूर्वी केला जायचा. तो आयताकृती किंवा चौकटीच तो बनवला जायचा. हे याच्यासाठी होतं की पूर्वीचं जे व्यवस्था होती हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागत होतं, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं. तर त्यावेळी त्या मूर्तीला कुठेही त्यांना इजा पोहोचू नये, काही होऊ नये म्हणून त्या टाकेच्या रूपामध्ये कुलदेवतेची साधना केली जायची. सोबत अनेक ठिकाणी असं आपल्याला आढळून येतं की ही टाक बऱ्याच वेळा गळ्यामध्ये सुद्धा धारण करता येत होती. कर्नाटकमध्ये काही त्याला पतवा म्हणतात, काही ठिकाणी पत्री म्हणतात. तर माझे खूप जवळचे मित्र आहे पृथ्वीराज धवड, त्यांनी मराठ्यांचं देवघर म्हणून सुद्धा खूप चांगलं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी विस्तृत पद्धतीने या टाकेबद्दल सांगितलेलं आहे. तर ही जी टाक आहे ही मोस्ट ऑफ तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसेल. प्रक्रिया अशी होती की ही कुलदेवता तुम्हाला जेव्हा कुलाचार असेल तेव्हा तुम्हाला त्या विशिष्ट गावामध्ये तुम्हाला घेऊन जायची आहे. जेव्हा तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार तेव्हा ती टाक तुम्हाला तिथे घेऊन जायची. आपल्यामध्ये पण पद्धत आहे, देवमिलन सांगितलं जातं, देवताच्या भेटीगाठी करतात, असं आपल्याला लग्नाच्या वेळी एक विशिष्ट कुलाचाराची पद्धत आहे. तर हे सगळी प्रक्रिया तिथे केली जायची. म्हणून टाकेला कुलदेवतेचं प्रतीक म्हणून तिची साधना केली जाते. टाक म्हणजे त्या देवतेचं मूर्ती रूपाचं त्या पत्र्यावरती केलेलं आखण. आणि याच्यामध्ये लाखेला महत्व आहे. लाख हा शुद्ध मानला जातो, वनस्पतीपासून ती तयार होते. म्हणून बऱ्याच घरामध्ये तुम्हाला चांदीच्या पत्र्यावरती आतमध्ये लाख टाकूनच ते साधना देवीची केली गेलेली आहे. म्हणून घरामध्ये कुलदेवतेचा जेवढा फोटो असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा लाख महत्वाचे आहे आपल्या कुलदेवतेची टाक. बरेच लोक आम्हाला सांगतात की आमचे मोठे बंधू मुंबईला राहतात, आम्ही पुण्यात राहतो, पण त्यांच्याकडे कुलदेवता आहे, आमच्याकडे आम्ही कुलदेवता कसं ठेवू? तर तसं नाही आहे. पूर्वी अगदी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एकाच घरामध्ये राहायचं. पण आता तसं नाही आहे. आज आपण फ्लॅट घेतो, आपले किचन वेगवेगळे झाले, मग देवतेच्या बाबतीत मनामध्ये शंका का? त्यामुळे तुम्ही जर कधी तुमचा परिवार आता वेगळा झालेला आहे तरी देखील तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची टाक असणं
खूप गरजेचं आहे. जेव्हा सामूहिक एक दिवस तुमच्या वर्षाचा जो कुळाचार दिला जाईल त्या दिवशी सगळ्यांना एकत्र त्या टाक आणून तिची उपासना करावी लागते. पण मी काय म्हणतो, आता समजा माझं मूळ गाव आहे बीड, तिथून मी इथे आलो, माझं बरोबर. देवघर आहे, त्या देवघरामध्ये कुठले कुठले देव असले पाहिजे? मुख्य आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये आदि जगद्गुरू शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सांगितलेली आहे. पंचायतन पूजा म्हणजे काय, की तुम्हाला विष्णूची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये शाळीग्राम रूपामध्ये पूर्वी पूजा केली जात होती, किंवा बाळकृष्ण ते रंगनाथ, रंगनाथाची साधना आहे. नंतर नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे भगवान शिवाची उपासना. जी तुमची कुलदेवता आहे, अन्नपूर्णा आहे, ही झाली देवी. गणपतीची मूर्ती आणि सूर्याचं प्रतीक म्हणून मार्तंड भैरव. अशी ही पूजा पद्धती आपल्या पंचायतन पूजा, 5 देवतांची नित्य पूजा प्रत्येक घरामध्ये पूर्वी होत होती. पण आता काळानुरूप ह्या सगळ्या पद्धती बदलल्या. वेगवेगळे देवी देवता आले, वेगवेगळ्या मूर्ती कला आल्या, परंतु मुख्य पंचायतन पूजाच ही आपल्याला शास्त्र मान्य आहे. पंचायतनामध्ये 5 देवता आपल्या घरामध्ये असावे. कुलदैवत, कुलदेवी, अन्नपूर्णा असेल, बाळकृष्ण असेल, नर्मदेश्वर असतील, गणपतीजी असतील, किंवा सूर्याची प्रतिमा असेल, किंवा बाळकृष्ण किंवा शाळीग्राम असेल, हे आपल्या घरामध्ये नित्य उपासनेसाठी असणं गरजेचं आहे. आणि जर कधी तुम्ही छत्रपतींचं घराण्यातलं देवघर जरी पाहिलं तर तिथे तुम्हाला देवतेचं स्वरूप दिसतं. अहिल्याबाई होळकरांचं देवघर पाहिलं तर तिथे तर खंडोबाला विशिष्ट स्थान आहे. नर्मदेश्वर तुम्हाला भेटताच. छत्रपतींनी तर स्वतः बाणलिंगाची उपासना केलेली आहे, स्फटिक शिवलिंगाची साधना केली, जे आजही आपल्याला पाहायला भेटतं. मुधाई देवी, प्रतापगडची भवानी, कालिका परमेश्वरी आदी भोसले घराण्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या देवतांची अर्चना केलेली आहे. तर हे आपण आपला इतिहास समजून आपल्या कुलदेवता, आपले जे काही पद्धत आहे ते आपल्या घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कुलदेवता किंवा कुलदेवी यांचं दर्शन वर्षातून एकदा किंवा 2दा घेतलंच पाहिजे असं सांगितलं जातं. कुलदेवता केव्हाही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. वर्षातून एकदा तुम्ही कुलधर्म, कुलाचार, मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्राने जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कुलधर्म, कुलाचार झाला पाहिजे. आणि वर्षातून एकदा मुख्य स्थानावरती आपण पोहोचलं पाहिजे. पण काळाचा महिमा असा आहे की आपल्याला दरवर्षी जाणं शक्य होत नाही, काही विदेशात असतात. तर मी त्यांना सांगतो की कमीत कमी जेव्हाही भारतात येणार तेव्हा वापस विदेशात जाण्याच्या वेळी अगोदर कुलदेवतेचं दर्शन आणि आपली टाक सोबत ठेवून मग तिथे जाणं हे केव्हाही श्रेयस्कर असेल. बरं, प्रत्येक म्हणजे आता आपण जसं 96 कुळी मराठ्यांचं हा विषय सगळा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये लग्न वगैरे झाले, म्हणजे तुमचं नामकरण असेल, लग्न असेल, गृहप्रवेश असेल, ह्याचे वेगवेगळे कुलाचार आपल्याला सांगितलेले आहेत त्या पद्धतीने. तसं आपल्याकडे लग्न झाल्याच्या नंतर जागरण गोंधळ वगैरे करण्याची पद्धत असते आणि ते बरेच लोक काय करतात, ते आजकाल एक लोप पावत चाललंय असं, म्हणजे ते कुठे काय करणार वगैरे. त्याचं काय महत्त्व आहे जागरण गोंधळ वगैरे घालण्याचं? वेगवेगळ्या पद्धती आपल्या कुळानुसार सांगितल्या जातात, पण त्यामागे खूप मोठं शास्त्रार्थ आहे, खूप मोठा शास्त्र विवेचन दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर कुलदेवतेचं स्मरण केव्हा करायचं, ते विवाह प्रसंगी. कारण की तुमच्या कुळाची वृद्धी होणार आहे, ती स्त्री वेगळ्या कुळातून तुमच्या घरामध्ये येणार आहे. म्हणून त्यावेळेला सगळ्यात अगोदर लग्नामध्ये काही घराण्यामध्ये मी पाहिलेलं आहे, वीर नाचवतात. वीर म्हणजे विशिष्ट एक पद्धत असते, एका मटक्यामध्ये अग्नी वगैरे टाकून, कोळसा अग्नी पेटवून वीर नाचवतात. म्हणजे काय, त्या घरामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचं स्मरण करावं लागणार आहे. नंतर पितरांचं स्मरण करावं लागणार आहे. आणि त्यानंतर मग कुलदेवता जेव्हा ती नववधू येणार त्यावेळी जागरण आणि गोंधळ आहे. जागरण गोंधळाच्या वेळी सुद्धा 2 पाठ मांडले जातात. खंडोबाच्या मांडल्या जातात, आई तुळजाभवानीचे मांडल्या जातात आणि तिचं स्मरण केलं जातं. हे याच्यासाठी गरजेचं आहे की जो भगवतीने जो काही पराक्रम केला आहे, चंडमुंडांना मारलं, महिषासुरांना मारलं, त्या वीर भाव तर त्या लोकांना कळायला पाहिजे. जसे छत्रपतींच्या पण काळामध्ये आज शिवजयंतीच्या वेळी जागोजागी पोवाडे होणार का, त्यांनी केलेलं शौर्य हे कळलं पाहिजे. तसं देवी देवतांनी केलेलं शौर्य या गाथा लोकांपर्यंत कळल्या पाहिजे, म्हणून जागरण आणि गोंधळ ही प्रक्रिया होती.
त्या पद्धतीची साधना आपल्या शास्त्राने निहित केलेली आहे आणि जागरण गोंधळ हा कंपल्सरी आहे. म्हणजे ज्या घरामध्ये ती प्रक्रिया असेल त्यांना तो करावा लागतो. पण आता काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी मागे अवडंबर खूप झालं. पारंपरिक पद्धत ही खूप एका साईडला गेली आणि आज वेगळी पद्धत आली. नक्कीच आपले संस्कृती आहे, सांस्कृतिक सगळी धारा आहेत, त्याचं आपण पालन केलं गेलं पाहिजे. पण इथे परंपरा महत्त्वाची आहे. म्हणून पारंपरिक पद्धतीने अगदी छोट्या खाणी तरी तुम्ही तुमचा जागरण गोंधळ यथाशक्ती केला गेला पाहिजे. विवाहाच्या वेळी तरी त्याला कटाक्ष दिलेला आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत, मग याच्यामध्ये कुलाचार वगैरे कसा पाळला जातो किंवा त्यांना कुठला कुळ लागू होतो पुढे? आता हा थोडासा विवादित प्रश्न आहे, पण तरी पण उत्तर देतो. जर कधी तुम्ही आंतरजातीय विवाह ज्याही कुळामध्ये एखादी स्त्री वेगळ्या जातीमध्ये गेली असेल तर त्या घरातलाच कुळाचार त्याला मान्य आहे, तिला, त्या लेडीजला, स्त्रीला. पुरुषांसाठी तर तसं बंधन नाही आहे. ते ज्या कुळामध्ये जन्म आहे त्यांचा कुळ तर बदलणार नाही आहे. जरी त्यांनी लग्न कुणाशी जरी केलं तरी त्यांचा कुळ बदलणार नाही आहे. तरी त्या कुळामध्येच तुमची कुलदेवता ही मुख्य आहे. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते की महिलांचा घटस्फोट होतो. मग अशा वेळी प्रश्न येतो की आम्ही कुलदेवता मानायची तर कुणाची मानायची? बरोबर. जर कधी तुम्हाला संतती प्राप्त झाली असेल त्या तुमच्या साथीदारांकडनं, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला तुम्हाला त्या मुलीला सांगणं गरजेचं आहे की तू ह्या कुळाचा आहे आणि ही तुझी कुलदेवता आहे. त्या मुलाला तीच, कारण की तो त्या कुळातलाच जन्म त्याचा झालेला आहे. म्हणून जरी तुम्ही घटस्फोटीत असाल तरी देखील तुमच्या संततीला वडिलांचंच कुळ हे लागेल आणि तुम्ही मातूर म्हणजे तुमच्या आईचं कुलदेवता, लग्ना अगोदरची कुलदेवता तुम्ही मान्य करू शकता. हे त्यामध्ये उत्तर आहे. आणि सोबत ज्यावेळी तुमच्या घरामध्ये कुळवृद्धी होते म्हणजे संतती होते त्यावेळी दर्शन सगळ्यात अगोदर कुलदेवतेचं आहे. जेव्हा पुत्रप्राप्ती होते तर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर पहिला मान हा कुलदेवतेचाच आहे. श्रीकृष्णांचं सुद्धा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचं मुंडन हे कुलदेवतेलाच झालं. हा, ज्याची जी नवस असेल तो एक वेगळा फेडू शकतात, पण पहिला जो काही मान आहे तो आपल्या कुलदेवतेचा आहे. म्हणून मुंडन म्हणजे मुंज, सोडमुंज, विवाह आदी संस्कारामध्ये कुलदेवतेला अनन्यसाधारण महत्व आहे. हा पॉडकास्ट असा आहे ना की हा संपू शकत नाही. जर आपण म्हणजे आता जसे आडनाव वगैरे थोडी घेतली उदाहरणादाखल किंवा असं हे बोलत गेलं तर खूप जास्त लांबेल. परंतु आता आपले जे प्रेक्षक बघत आहेत, कुळ, कुळाचार, कुळधर्म हे सगळं त्यांना लक्षात आलं असेल. एखाद्याला जर त्याचं कुळ लक्षात घ्यायचं असेल, कुठलंही ते समजून घ्यायचं असेल आणि त्याच्या कुळाचार पद्धतीने काही पूजाविधी करायचे असतील तर आपल्यामार्फत काही त्यांची हेल्प होऊ शकते का? मी ह्या 3 वर्षामध्ये जितकं आपण कुलदेवतेचा प्रचार आपल्याकडनं झाला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना मुख्य कुळधर्म कळतच नाही. फक्त तिथे जाऊन दर्शन करून येणं याला कुळधर्म समजतात. पण तसं नाही आहे. तर योग्य पद्धतीने कुलधर्म, कुलाचार प्रत्येकाला कळावा म्हणून 1 मार्च रोजी आपलं जे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत, जी आपल्या महाराष्ट्राची जी स्वामिनी आहे भगवती तुळजाभवानी, ह्या पीठावरती आम्ही सर्वांना एकत्र करणार आहोत. ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही येणार 1 मार्चला मी स्वतः असणार आहे. कुलधर्म कसा करायचा, कुलदेवतेची ओटी कशी भरायची, कुलदेवतेच्या मंदिरात गेल्यानंतर काय काय केलं गेलं पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे. सोबत आपण त्या ठिकाणी चंडी यज्ञ ठेवलेला आहे. जोपर्यंत ह्या महाराष्ट्रातल्या कुलस्वामिनीला आपण तिची साधना करणार नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील लोकांचा उत्कर्ष कसा होणार आहे. म्हणून चंडी यज्ञ प्रमुख आहे. आणि शतचंडी, सहस्त्रचंडी आदी तर इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे अनेक राजांच्या. तर आपण त्या ठिकाणी चंडी यज्ञ ठेवलेला आहे. ह्या चंडी यज्ञाला प्रत्येकाला तुम्ही सहभागी होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही कुलदेवतेचा कसा मान सन्मान केला पाहिजे, ओटी कशी भरली पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीने गोंधळ कसा झाला पाहिजे, कुलदेवतेला गेल्यानंतर काय गोष्टी आपण केल्या पाहिजे, कुलदेवतेतून आल्यानंतर घरी काय केलं पाहिजे, हा जो संपूर्ण आचार, कुलाचार आपण त्याचं प्रत्यक्षी करून प्रत्येकाला दाखवणार आहे. ज्याची कुलदेवता तुळजाभवानी असेल त्यांनी तर त्वरित तिथपर्यंत आलं पाहिजे. किंबहुना तुमची कुलदेवता भवानी जरी नसेल तरी देखील तिथे येऊन तुम्ही तो जो कुलाचार आहे तो आपल्या आपल्या तीर्थक्षेत्रावरती आपापल्या कुलदेवतेच्या समोर तुम्ही त्या पद्धतीने करून घेतला पाहिजे. कारण की आपण देखील एक सर्वसामान्य माणसं आहोत. आज जर कधी 1000 लोक जर कधी मला मेसेज करत असणार
त्याला मी उत्तर म्हणजे प्रत्येकाला शक्यच नाही, separate देता आपण येत नाही. नाही तसं करू शकत. म्हणून हे एकत्र आपण ही साधना करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कुलदेवतेचा प्रचार आणि प्रसार हेच आपलं मुख्य उद्देश आहे. म्हणून नक्की तुम्ही 1 मार्चला तुळजापुरामध्ये आलं पाहिजे. चंडी यज्ञ तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपला कुलधर्म कुलाचार केला गेला पाहिजे. खूप छान, खूप छान. आणि नक्कीच मी सुद्धा विनंती करेन, आवाहन करेन, की ज्यांना स्वतःचा कुळाचार फॉलो करायचा आहे, तो कसा करायचा हे माहीत नाही, त्यांनी 1 मार्चला तुळजापूर इथे आलंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे या सगळ्या प्रोसेसची डिटेल, ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक्स देऊ, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ. तिथून तुम्ही पुढची प्रोसेस तर बाय डिफॉल्टच आहे, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. खूप सुंदर पॉडकास्ट झाला आहे, आगळा-वेगळा पॉडकास्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हा पॉडकास्ट आपण डेडिकेट करतोय. 19 जानेवारी मला वाटतं की हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस, सर्वात हिंदुस्थानचं भाग्य उजळवणारा असा दिवस आहे. त्यानिमित्ताने आपण हा पॉडकास्ट शिवरायांच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या पुरतं थांबू. कसं वाटलं गुरुजी? खूप छान वाटलं. आणि मुख्यतः कुळधर्म कुळाचार हा खूप विस्तृत विषय आहे आणि इतिहास, वेगवेगळे संदर्भ कधी चुकू पण शकतात. तर तुम्ही योग्य जो यातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांचं तुम्ही नक्की मार्गदर्शन घेतलं पाहिजे. काही न करण्यापेक्षा काही करणं खूप गरजेचं आहे आणि ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो समजला पाहिजे, आपला इतिहास कळाला पाहिजे, तर आपली प्रगती आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे मात्र निश्चित खरं. म्हणून सर्वांनी तुळजापुरात या आणि आपापल्या कुलदेवतेला शरण जाऊन आपापली साधना अवश्य करा. धन्यवाद गुरुजी. श्री गुरुदेव दत्त. श्री माते नमः. आणि हा पॉडकास्ट आज इथे जरी संपला असला तरी इथून पुढे जे होणार आहे ते आत्ता मी जसं सुरुवातीला सांगितलं की मी गुरुजींना विनंती केली होती की आपण दशमहाविद्या विशेष म्हणजे प्रत्येक महाविद्येवरती एक वेगळा एपिसोड किंवा जर अगदीच महाविद्याचा जो पोर्शन आहे तो अगदी डिटेलमध्ये असेल तर त्याच्या पद्धती शूट होतो, परंतु असा तो दशमहाविद्या विशेष अशा पद्धतीचे पॉडकास्ट आपण इथून पुढे शूट करणार आहोत आणि ते प्रत्येक 1 आठवडा सोडून अशा पद्धतीने ते रिलीज होतील. ही खूप मोठी माझ्यासाठी खूप मोठी अगदी आनंदाची बाब आहे. कारण आपण मागे बगलामुखी साधना यावरती एक पॉडकास्ट केला होता आणि तो लोकांना तुफान आवडला आणि प्रत्येकाची मागणी होती की महाकालीवरती एखादा एपिसोड येऊ द्या किंवा श्रीविद्येवरती करा. सो मीच गुरुजींना विनंती केली की आपण 10 महाविद्यावरती एक वेगळे 10 एपिसोड करूयात आणि गुरुजींनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि आपण येत्या काळामध्ये म्हणजे अगदी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारीच तुम्हाला पहिला एपिसोड बघायला मिळेल. सो त्याच्यासाठी सुद्धा स्टे ट्यून आणि सगळंजण तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.